कैरी घेतलेली आहे। कैरीचं चुंदा बनवणार आहे आज मी। तर चुंदा बनवण्यासाठी मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे। वजनाला 1.25 किलो आहे ही। आता ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी आणि कपड्याने सुकवून घेतलेले आहेत आणि आता ह्याची साल काढून घ्यायची आहे। आणि आता आपण किसून घ्यायचं आहे। तर सगळ्यात किसण्याची जी मोठी साईज आहे त्याच्यावरती आपण किसून घेणार आहोत। पंधरा ते 20 काळी मिरी घेतलेले आहेत। 2 चमचे शेंगदाणे मीठ, 1 चमचा हळद घेतलेली आहे। दालचिनीचे तुकडे 3 घेतलेले आहेत। लवंगा 15 ते 20 घेतलेले आहेत। काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेले आहे आणि इथे 2 चमचे जिरे घेतलेले आहे। जिरे आणि काळी मिरी एकत्र करून हे आपण बारीक कुटून घेणार आहोत। शेंगदाणे मीठ घातलेलं आहे मी 1 चमचा। हळद अर्धा चमचा घातलेली आहे। हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 5 मिनिटं फक्त आपण झाकण लावून ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। कैरीला पाणी सुटलेलं आहे। आता इथे मी 1.5 किलो गूळ घेतलेला आहे। 1.25 किलो कैरीसाठी 1.5 किलो गूळ वापरते। एकदम मिक्स करायचं नाही, थोडा थोडा मिक्स करायचा आहे। आता गूळ घातल्यानंतर सुद्धा एक 5 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। हे पहा गुळाला पाणी सुटलेलं आहे। आता ही कढई आपण गॅसवरती ठेवूया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। पूर्णपणे गूळ वितळला पाहिजे आणि चांगली उकळी आली पाहिजे। छान अशी कढईने उकळी यायला सुरुवात झालेली आहे। गूळ सुद्धा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवते आणि हे मिश्रणात आपण 5 ते 7 मिनिटं एकतरी पाक होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरती आपण गॅस बंद करूया आणि पाक आपला चेक करून घेऊया। परफेक्ट झालाय की नाही आपण थोडासा बशीमध्ये काढून घ्यायचा आहे। थोडंसं थंड करून घ्यायचं, कारण गरम गरम पाक हाताने जर तुम्ही चेक करत असाल तर मग चटका बसू शकतो। हे पहा परफेक्ट अशी एक तार तयार झालेली आहे। दालचिनी, लवंग, 1 चमचा मीठ लागणार आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे। गरम मिश्रणामध्ये हे गरम मसाले छान शिजतात। इथे जिरे आणि काळी मिरी हे दोन्ही गरम करून मी त्याची पावडर केलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे आणि मिश्रण सुद्धा आपलं मस्त घट्ट झालेलं आहे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल पावडर छान हलवून घ्यायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच मसाले घालून घ्यायचे आहेत। वर्षभर टिकून ठेवण्यासाठी एका काचेच्या बर्डीमध्ये हा चुंदा भरून ठेवणार आहे। पूर्ण थंड झाल्यानंतरच भरायचा आहे। तर आता हा थंड करायला ठेवूया। कढईमध्ये मी कैरीचा चुंदा थंड करायला ठेवलेलं होतं। थंड झालेलं आहे, खूप अप्रतिम झालेलं आहे आणि तुम्ही पापड्यासोबत, पराठ्यासोबत किंवा त्या ठेपल्यासोबत सुद्धा तुम्ही चटपटीत चुंदा खाऊ शकता। तोतापुरी कैरीचा चुंदा ही रेसिपी माझी तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते। जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।